न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने पैठण येथे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे 3 दिवसीय जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सवाचे उद्घाटन आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार भुमरे यांच्या हस्ते पैठण तालुक्यातील महिला बचत गटांना 50 लाख रुपये तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील बचत गटांना 50 लाख रुपये असे एकूण 1 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले। कार्यक्रमात बचत गटातील महिलांचा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहकार्य करणाऱ्या 22 पुरुषांचा पुरुष सन्मान सुधारक पुरस्काराने गौरव करण्यात आला। यावेळी आमदार विलास भुमरे यांनी पैठण येथील बचत गटांसाठी लोकसंचलित साधन केंद्राकरिता हॉल, कार्यालय आणि प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। तसेच महिला आर्थिक विकास महामंडळाच्या गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले। आणि याला चालना देण्याचे काम आपण जर केलं तर निश्चित हे नावा रूपाला आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या ठिकाणी मला आहे। या ठिकाणी अभिमान आहे। महिलांना सक्षम करण्याचे काम या राज्यामध्ये कोणी केलं असेल तर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। या ठिकाणी बचत गटाला सक्षम बनवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। महिलांना एसटीचा प्रवास असेल एकनाथ शिंदे साहेबांनी केलं। या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी राज्यात लागू केली। त्यामुळे या ठिकाणी महिला भगिनी या आमच्या नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या या लाडक्या बहिणी आहे। त्यामुळे या लाडक्या बहिणींचं काम करणं हे आमचं कर्तव्य आहे, कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक मतदारसंघात आमदार लोक काम करत असतो। त्यामुळे या ठिकाणी महिला भगिनीला देखील विनंती राहील, अधिकारी वर्गच आहे पण आपल्याला कुठल्याही गटाला महिला भगिनीला कुठलीही अडचण असेल तर आम्हाला थेट संपर्क त्या ठिकाणी जरी केला तर निश्चित आपल्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो। कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी शिवाजी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष भूषण कावसनकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले, उपसभापती संजय लगाने, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग मौटे, नगरसेवक जितू परदेशी, प्रशांत जगदाळे, ज्योती काकडे, मनोज गायके, जिल्हा कृषी अधिकारी देशमुख, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मुगे, नाबार्डचे महाव्यवस्थापक सुरेश पटवेकर, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पठाडे आदींची उपस्थिती होती। या जिल्हास्तरीय प्रदर्शन आणि विक्री मेळाव्यास पैठण तालुका आणि जिल्ह्यातील सुमारे 750 महिला उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंदनसिंग राठोड यांनी केले। सूत्रसंचालन सुनीता सहाने यांनी तर आभार सुनील पैठणे यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकसंचलित साधन केंद्र आणि जिल्हा टीमने विशेष परिश्रम घेतले। न्यूज सुपर वन साठी अनिस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।